घरी जाईपर्यंत काय हुडहुडी भरते का याची वाट बघतो, पण सुदैवाने तसं झालं नाही. एकूण की सामाजिक बांधिलकी विसरलो नाही. जल्लोष पाहिजेच, नाहीतर मग जिवंतपणा बघायचा. जल्लोष तर पाहिजेच, उत्साह तर पाहिजेच. उचटल्यानंतर उत्साह आला, पण त्या उत्साहामध्ये आपण आपली परंपरा आणि संस्कार हे, आता तुम्ही जे काय सांगितलं की मंडळ कुठे घेऊन पाहिजेच, तर उत्साहाच, पण हे जपले. आता विनोद तू सांगितलं, पण मला तर असं कुठे काय पडलं, निदान गणपतीचे भक्त आणि गणपती मंडळ जे आपली कायम ठेवतात, आम्ही त्याला बळी पडतो असं माझं काही मत नाही. निदान त्यांनी अशी माझी अपेक्षा आहे. आता भेटल्यानंतर वाटलं तर तुमची भाषा तर की सगळे आता सुटलेत, मग आता ही बैठक घ्यायची कशाला, बोलायचं तरी काय, अडचणीच नाहीयेत. कारण दरवेळेला आपण होतो तेव्हा एक तर मी तुम्हाला काहीतरी सांगत होतो आणि तुम्ही मला तुमच्या अडचणी सांगायचं. साहजिकच आहे, तेव्हा अगदी सत्ता काही काळासाठी होती, पण महापालिका सतत आपल्याकडे होती आणि यापुढे. पण आता तर काहीच नाहीये. मग बैठक घ्यायची, बैठकीला येणार कोण? पण मला तुमचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं की सत्ता जरी नसली तरी रस्त्यावरची ताकद आपल्याकडे, आणि ती ताकद तुमच्या माध्यमातून आज सुद्धा कायम आहे, याचा मला अभिमान आहे. मग आता एक दोन गोष्टी ज्या काही मी ऐकल्या की प्लॅस्टर ऑफ पॅरिस त्या मूर्तीचं बंधन या वर्षापर्यंत होतं, पुढच्या वर्षी पुन्हा त्याचं काय होणार. बरं, याच्यामध्ये कमिटी नेमली, म्हणजे मला एक की मध्ये आपण हिंदी सक्तीची नको, हिंदीची सक्ती होऊ देणार नाही याच्यासाठी आंदोलन करत होतो, त्याने मागे घेतला आणि कमिटी यांची नेमली ते नरेंद्र हे अर्थतज्ञ, म्हणजे यांच्या भाषेची तसं नाही. आता सुद्धा कुंदन पीओपीच्या बद्दलची जी काही समिती नेमली, म्हणजे पर्यावरण विषयी, आम्ही सुद्धा पर्यावरण प्रेमी आहोत, पण पर्यावरणाचं प्रेम कोणाकडनं शिकलं? ज्याने अणुऊर्जाचं केलं त्या अनिल काकोडकरांकडनं. तिकडे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावरती ऱ्हास होणार आहे, समुद्राचं तापमान वाढेल वगैरे वगैरे, म्हणून त्याला आपण नाही सांगितलं. पण त्यांना इकडे तुम्ही इकडे पर्यावरण तज्ञ म्हणून नेमताय आणि त्यांचे जे काही तुम्ही त्यांनी दंडक घालून घेतले ते आम्ही मानायचे. कसं कोणावर बरं बरं, सूचना कोणाच्या तरी आहे, कोणाच्या ऐकायच्या? हे कायद्याची अंमलबजावणी करणार कोण आहे? सरकार. ज्याने आरेचं जंगल कापलं ते, म्हणजे आरेचं जंगल आम्ही सांगतोय पर्यावरण मी तिकडे बसला तुरुंगात टाकलं, त्यांच्यावरती केसेस टाकल्या. आरेची जागा मेट्रोला देऊ नये त्याला पर्याय देत होतो, तेव्हा आपल्याला ती जागा दिली नाही. आता बरोबर आपलं सरकार पाडल्यानंतर कांजूरची जागा त्यांनी घेतली. हे पर्यावरण प्रेमी का मित्रप्रेमी? याच्यात मी राजकारण नाही आणत, पण ज्या काही घटना घडल्या आहेत त्या जर का बघितल्या तर याच्यामध्ये राजकारण आहे की नाही हे तुम्ही ठरवायचं. म्हणजे एका प्लास्टर ऑफ पॅरिस ठीक आहे ना, पर्याय काय? शाडूची माती कोण देते? कुठून आणणार? किती उंची मूर्ती? आणि दरवर्षी म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्यात आला तर आलंच पाहिजे आणि मग मी तुमच्यावरती उपकार केलेत असं समजून चला यावर्षी तुम्हाला मी देतो, पण पुढच्या वर्षी बघू. मग पुढच्या वर्षी परत यायचं, मग यावर्षी झालं पुढच्या वर्षी बघू. हा लाचारपणा आम्हाला नाही. जर रद्द करायची असेल तर ती आत्ताच पूर्ण रद्द करा, जा पाहिजे. पर्यावरण प्रेम आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही, आम्ही सुद्धा पर्यावरण प्रेमी आहोत. आणि म्हणूनच मुंबईसाठी जो काही पाण्याचा प्रश्न होता की ते झाडं कापली जाणार तिकडे, हा पर्यावरणाचा प्रश्न नाहीये. मग तो जो काय पर्याय होता तो आपण नंतर घेऊ. आधी मी असं ठरवलं होतं समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य करून आपल्या मुलांची तहान भागवायची. हा पर्याय चांगला होता की नव्हता? पाऊस पडेल न पडेल, पडला तर आनंद आहे, नाही पडला तर काय कर.
मग एवढे हजारो कोटी रुपये त्याच्यामध्ये घालायचे, पडलं तर पाणी येणार कुठून? म्हणून आपण असं सांगितलं